जालन्यामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नरेंद्र महाराजांबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केलेली आहे। सुधाकर जाधव आमचे प्रतिनिधी यांनी काहींशी संवाद साधला। काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं पाहूया। आपल्या सोबत काही हिंदू समाजाचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आज रॅली निघत आहे, काय तुमची प्रमुख मागणी आहे? आज रॅली आमची सर्वप्रथम आम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा सर्व भक्त गण या ठिकाणी एकवटलेला आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे या ठिकाणी की वडगेट्टीवारला या ठिकाणी दंडित करावं, त्याचा राजीनामा घ्यावा। कारण की जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचे या ठिकाणी जे आज हजारोच्या संख्येने भक्तगण उपस्थित झालेले आहे, हे सर्व स्वामीजींचे सर्व हृदयात ठेवणारे भक्तगण आहे। देशाचे पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असेल, ते सुद्धा त्यांना आप शब्द बोलत नाही, आवाजावर घालून बोलवतात, त्यांना शपथविधीला सुद्धा ते बोलवतात आणि त्याच्या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने मंत्रीगण आमदार खासदार जातात। त्याच्या कार्यक्रमाला का जातात की स्वामीजी हिंदू धर्माची आन बाण आणि शान हृदयाचं ते स्थान झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी या आमदाराला, या वडगेट्टीवारला दंडित केलं पाहिजे आणि याला या पदावरून पार्टीने काढून टाकलं आणि त्यांनी संप्रदायाची स्वामीजीची जाहीर माफी मागितली पाहिजे। तुमची मागणी मान्य न झाल्यास तुमची दिशा काय राहील? पुढच्या आंदोलनाची दिशा काय राहणार आहे? आंदोलनाची दिशा समस्त महाराष्ट्रभर याची तीव्र पाठसाद उमटत आहे। योग्य ती दिशा आम्हाला जे ठरवतील ते आम्ही करू। मागणी मान्य न झाल्यास नक्कीच आपण जर पाहिलं तर मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, जे काही वरून दिशा ठरवली जाईल आंदोलन, त्याच प्रकारचं आंदोलन जालन्यात देखील केलं जाईल असा इशारा हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।